सभापती महोदय, राज्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि विशेषतः करून मराठी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत हिताच्या असलेल्या प्रश्नाकडे मी राज्य सरकारचं आणि माननीय शिक्षण मंत्री महोदयाचं लक्ष वेधू इच्छितो। सभापती महोदय, हे आपलं मराठी भाषिक राज्य आहे, मराठी आमची मातृभाषा आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये मराठी शाळा टिकल्या पाहिजेत ही तुमची आमची सर्वांची दादा त्या ठिकाणी भूमिका नेहमीच राहिलेली आहे। परंतु आज सभापती महोदय, इंग्रजी शाळांचं फुटलेलं जे पेव आहे आणि आता आपण बाहेरच्या देशातून सुद्धा खाजगी युनिव्हर्सिटी उघडण्यासाठी परवानगी दिली, त्या माध्यमातून सभापती महोदय ह्या बाहेरच्या नवीन इंग्रजी शाळा सुद्धा या ठिकाणी उघडतायत आणि त्यामुळे मराठी शाळा आमच्या राज्यामध्ये बंद पडणार की काय अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून हे टिकून ठेवायचं असेल, ग्रामीण भागातल्या गोरगरीब शेवटल्या वर्गातल्या घटकातल्या विद्यार्थ्याला शिक्षण द्यायचं असेल आणि ते शिक्षण मिळावं यासाठी यापूर्वी सुद्धा सभापती महोदय आपण एक शिक्षकी शाळा, 2 शिक्षकी शाळा नव्हे तर आपण साखर शाळा सुरू केल्या, आपण वस्ती शाळा दादा आपण त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। शेवटी कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सभापती महोदय आता नवीन RT कायदा सुद्धा आपण सन 2000 मध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारनं आणि त्यानंतर राज्य सरकारनं लागू करायचं सुद्धा सभापती महोदय त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। परंतु त्या माध्यमातून सभापती महोदय मुख्यतः करून 10 मार्च 24 जो काही शासन निर्णय संच मान्यतेच्या निकषाच्या बाबतीमध्ये घेतलेला होता आणि त्याच्यामुळे काल सुद्धा या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता की निश्चितपणानं हा GR मागे घ्यावा। शेवटी तुम्ही आम्ही सगळेजण विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून काम करतोय, त्यामुळे दादा हे तयार करत असताना आमची पण मतं विचारात घ्यावी। आपण त्याच्यामध्ये आमचं म्हणणं ऐकून घेऊन आपल्या दालनात बैठक पण घेतली मुंबईला, परंतु त्यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितले का हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणून आपण काही फारशी चर्चा या संच मान्यतेच्या विषयावर केलेली नव्हती। परंतु सभापती महोदय, तदनंतर न्यायालयाचा निकाल आला। हा निकाल जरी आलेला असला तरी सभापती महोदय शेवटी विद्यार्थ्याचं हित लक्षात घेऊन, या मराठी शाळेचं हित लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जे काय आम्ही शिक्षक आणि पदवीधर लोकप्रतिनिधी आहोत त्यांच्या काय सूचना याच्यामध्ये आहेत तर या घेऊन आपण याची एक बैठक घ्यावी आणि या संच मान्यतेच्या निकषामध्ये विद्यार्थी हित, शाळांचं हित, शिक्षक कर्मचाऱ्यांचं हित आणि मराठी शाळांचं हित आपल्याला कसं जोपासता येईल यासाठी पूरक असणाऱ्या बाबींचा अंतर्भूत त्याच्यामध्ये केला तर आपल्याला पुढे जाता येईल। आम्ही तो काही पूर्णपणे रद्द करा किंवा लागूच करू नका अशी आमची भूमिका नाही, परंतु एक पाऊल तुम्ही पुढे या, आम्ही पुढे येतो आणि आपण बसून त्याच्यामध्ये चर्चा करू आणि त्याच्यामध्ये नवीन काय आपल्याला सुधारणा करता येतील ते करण्यासाठी आपण पावलं उचलावीत ही पण माझी विनंती या निमित्तानं। सभापती महोदय, आपण या सगळ्यामधलं एक सुसूत्रता यावी। मुंबईमध्ये मंत्रालयातल्या अधिकाऱ्याला पुण्याच्या आपल्या संचालक आयुक्त प्रश्नार्थक विचारा म्हणजे वेळेच आपल्याला। हो सभापती महोदय, 97 ची चर्चा आहे सभापती महोदय। मग हे आपण आयुध ह्याच्यासाठी सभापती महोदय की विस्तृतपणानं आलं पाहिजे, तरी आपली सूचना मान्य करून मी थोडं आवर्त घेण्याचा निश्चित प्रयत्न करतो सभापती महोदय। आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण आता UDAS प्रणाली आणली दादा, सगळं आपण आधार अपडेट करून ही माहिती भरली सभापती महोदय आणि त्याच्यामध्ये आता आपण 23 ऑक्टोबर 24 ही शेवटची तारीख दिलेली होती, त्यानुसार जी काही संख्या आता UDASवर आली त्यानुसार आपण संच मान्यता करणार। पण दादा आपण पण ग्रामीण भागामधून आल्यात, आपण पण मालेगावला राहता, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे ही निवेदन आलेली आहेत की वर्गामध्ये विद्यार्थी आहे, प्रवेशित आहे, पण त्याचा आधार निघत नाही। ही टेक्निकल अडचण आहे। आधार काढणं काम हे महसूल विभागाचं आहे, तहसीलदार कलेक्टरकडे हे काम आहे, तिकडं जाऊन सुद्धा शेवटी पालकाला गरज नसते, पालक बिचारा शिकलेला नसतोय, विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं यासाठी आमचे शिक्षक प्रयत्न करतात, त्याच्या घरी जातात, ते जन्मतारखेचा दाखला घेतात, पण टेक्निकली ते आधारच निघत नाही सभापती मध्ये। म्हणजे आज आधार न निघाल्यामुळं तो विद्यार्थी UDASवर आलेला नाही
पण वर्गात बसतोय, शिक्षण घेतोय, तर त्या विद्यार्थ्याला आपण शिक्षणापासून वंचित ठेवणार आहोत का? ती संख्या आपण ग्राह्य धरणार आहोत का नाही? म्हणून आपण जसं मागे 2 वर्ष केलं की आपण संबंधित गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांना शाळेवरती पाठवलं आणि ती संख्या आपण व्हेरीफाय करायला लावली किंवा ही मुलं वर्गात आहेत का नाही बघा, आणि ते मुलं बघून आपण ती संख्या ग्राह्य धरली. त्या पद्धतीनं आपण दादा हे करावं लागेल. कारण हे तर 1ली ते 10वी पर्यंत झालंच, पण 11वी 12वी मध्ये सुद्धा काय झालं, जे विद्यार्थी UDASवर आले परंतु त्यांनी सांगितलं की हे ओव्हरेज आहे, यांचं वय जास्त झालंय, म्हणून ते विद्यार्थी बाहेर काढले. म्हणजे आता त्या विद्यार्थ्यांनी 11वी 12वी शिक्षण घ्यायचं नाही का, पुढे जायचं नाही का? एकीकडे आपण 17 नंबरचा फॉर्म भरून त्यांना परीक्षाला या म्हणतो, शिका म्हणतो, आणि दुसरीकडे मात्र वर्गात मुलगा असताना, शिक्षण घेत असताना UDASवर त्याचं वय जास्त झालंय म्हणून तुम्ही त्या प्रणालीतून बाहेर काढता, म्हणजे ते विद्यार्थी ग्राह्य धरत नाही. हे अत्यंत चुकीचं होणार आहे दादा. म्हणून त्यासाठी सुद्धा आपल्याला जे आधार टेक्निकली निघत नाहीत आणि जे विद्यार्थी वर्गात प्रवेशित आहेत या विद्यार्थ्याची पडताळणी करा. आम्ही म्हणत नाही की तुम्ही आम्ही म्हणतो ते ग्राह्य धरा, आपण पडताळणी करा आणि पडताळणीनुसार जर ते विद्यार्थी वर्गात असतील, मग ते 1ली ते 12वी पर्यंतचे सगळे विद्यार्थी असतील तर ते विद्यार्थी सुद्धा संच मान्यतेच्या संख्येमध्ये ग्राह्य धरले पाहिजेत. कारण आता सभापती महोदय एका मुलाला सोन्याचा भाव आलाय, म्हणजे विद्यार्थी अन्न टिकून ठेवणं हे एक मोठं आव्हान मराठी शाळांच्या पुढे निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ही पण संख्या ग्राह्य धरली पाहिजे, ही पण विनंती माझी सभापती महोदय यांना या ठिकाणी आहे. आणि सभापती महोदय आता आज शेवटपर्यंत आलो. आता सभापती महोदय या संच मान्यतेत इतक्या त्रुटी होतात की एका शाळा, माझ्याच मतदारसंघातलं उदाहरण दादा, की 1200 विद्यार्थी शाळेमध्ये आहेत 5वी ते 10वी मध्ये, पण संख्या किती आली? 0 संख्या आली त्या प्रणालीवर. म्हणजे ह्या ज्या टेक्निकल चुका आहेत ह्या दुरुस्त करायला कुठे यावं लागतं? म्हणजे हिंगोलीच्या माणसाला पुण्याला यावं लागतं, आणि पुण्याला आलं तर दादा एका चक्रामध्ये काम होतं का? 6-6, 8-8 महिने, वर्ष झालं ह्या चुका दुरुस्त होत नाहीत. तिकडे विचारलं, संचालक कार्यालय सांगतात NIC कडे आहे, NICचं ऑफिस तिकडं आहे, तिथं कुणाला जाता येत नाही. म्हणजे ह्या ज्या टेक्निकल प्रॉब्लेम आहेत हे पण आपल्याला त्या खात्याचे प्रमुख म्हणून सोडवले पाहिजेत. त्यामुळे याही दृष्टीने उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत. काही माझा प्रश्न सभापती महोदय या ठिकाणी आहे. आणि सभापती महोदय आज दुसरा पण याच्यामध्ये विषय आहे की जुन्या पेन्शन योजनेचा आम्ही मागणी करतोय. काल पण आम्ही धरणे आंदोलन केलं, मोर्चा पण परवा दिवशी लाखोंच्या संख्येने या विधान भवनावरती आलेला होता. दादाला पण हा विषय त्या ठिकाणी माहीत आहे. 1 नोव्हेंबर 5 पूर्वी 2 भागात सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे सेवेत आले त्यांना जुनीच पेन्शन योजना लागू होती, परंतु त्यांची शाळा किंवा वर्ग तुकडी 1 नोव्हेंबर 5 नंतर 100% आली, म्हणून तुम्हाला जुनी पेन्शन योजना नाही, ही म्हणणं सभापतीमध्ये चुकीचं होतंय. कारण माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बैठक घेतली का त्या अधिवेशनामध्ये इथं सर्व कर्मचाऱ्यांची, आणि त्यांना हा निर्णय घेतला की 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे लागलेत त्यांची जाहिरात जरी असली आणि नियुक्ती जरी 1 नोव्हेंबर 5 नंतरची असली तर त्यांना आपण जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे. या आमच्या शिक्षकांना सुद्धा यांची नियुक्ती तर पूर्वीची आहे, जाहिरात पूर्वीची आहे, नियुक्ती आदेश 1 नोव्हेंबर 5 पूर्वीचा आहे, केवळ अनुदान 100% 5 नंतर आलं म्हणून त्या ठिकाणी हे नाकारणं चुकीचं आहे. आज उच्च न्यायालयामध्ये याचिका आहे सभापती महोदय. 10 मिनिट झाले. हो सभापती महोदय आलं जवळ. सभापती महोदय निश्चितपणानं जरी मान्य उच्च न्यायालयात याचिका असली तरी दादा मान्य मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला निर्देश दिलेले दोनच मोठा बिझनेस आहे, सगळे बसले हो, दोनच मिनिट झालं. तर त्यानुसार उपसंचालकाला सांगितलं होतं याची हिअरिंग घ्या, तुम्ही सुनावणी घ्या, प्रकरण टू प्रकरण तपासा. त्यानुसार ही प्रकरण तपासून आता उपसंचालकाकडे आहेत. दादा आपण बाणेदारपणा दाखवा आणि निर्णय घ्यायला सांगा आणि या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, ही पण विनंती. एकच शेवटचा वाक्य दादा, शेवटचं. आणि म्हणून आमच्या ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10-30ची जी वेतन श्रेणी आहे ती सगळ्या विभागाला लागू झाली. आता ज्या दिवशी 7वा वेतन आयोग आला त्या दिवशी सगळ्यांना लागू झाली, पण आमच्या शाळेतल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना झाली नाही. ती पण लागू करण्यासाठी आपण निर्णय घ्यावा ही विनंती करतो. आणि अजून बोलायचं सभापती महोदय, परंतु आपल्या सूचनेनुसार आदेशानुसार मी या ठिकाणी थांबतो.